कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. उमा म्हणाली, का नाही सांगितलं? मला माहीत होते की जर हा प्लॅन तुला सांगितला असता तर तू अंकुरला, जो तुझा नवरा आहे, दुसऱ्या बाईला स्पर्श करू दिला असतास का? तू कधीच यासाठी तयार झाली नसतीस. आणि मला कुठल्याही परिस्थितीत केतकीला आयांच्या आयुष्यातून दूर करायचे आहे आणि माझे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. यासाठी मला जे योग्य वाटेल ते मी करणार. आणि मी हे सगळं तुझ्यासाठी आणि अंकुरसाठीच करत आहे. मी किती दिवस जिवंत आहे कोण जाणे, पण तुझ्या आणि अंकुरचे भविष्य सुखी व्हावे बस यासाठीच. आणि तसंच मी तुझी सासू आहे, तू माझी नाहीच, जे मी तुला प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईन. उमाच्या या बोलण्याने रिमीला थोडं समाधान वाटले आणि ती तिथून निघून गेली. पण तिचे मन शांत नव्हते, कारण केतकी घरात आल्यापासून अंकुरचे वागणे बदललेले होते. तो आता रिमीवर लक्ष देत नव्हता. केतकी जेव्हा अंकुरच्या जवळ असेल तेव्हा अंकुर तिला विचित्र नजरेने पाहायचा, जणू तो केतकीला मिळवायचे स्वप्न पाहत होता. आणि एक बाई आपल्या नवऱ्याच्या बदललेल्या वागणुकीला सहज ओळखते, पण रिमी काही करू शकत नव्हती, कारण तिच्याकडे अंकुर विरोधात कोणताही पुरावा नव्हता. आणि जरी असता तरी ती काय करू शकली असती? ती उमाला आणि अंकुरला चांगलेच ओळखत होती. जर रिमी त्यांच्या उद्दिष्टाच्या आड आली तर ते तिलाही जिवंत ठेवले नसते. म्हणून रिमीने गप्प राहणेच योग्य समजले. रिमी तिथून गेल्यानंतर उमाने अंकुरच्या गालावर जोरात चापट मारली. अंकुर आश्चर्याने आपल्या आईकडे पाहत राहिला. त्याने विचारले, आई तू मला का मारले? आत्ताच तर तू मला रिमीसमोर वाचवलंस आणि आता असं का वागत आहेस? उमा आता तिच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती आणि ती अंकुरवर चिडू लागली. तिने म्हटलं, जर मी रिमीसमोर तुझा बचाव केला नसता तर तिने खूप गोंधळ घातला असता, जो आपल्या प्लॅनसाठी योग्य नव्हता. आणि जर केतकीच्या जागी तिने अयांकडे जाऊन काहीतरी सांगितले असते तर मग आपला प्लॅनच राहिला नसता. म्हणून मी तिच्यासमोर ते सगळं नाटक केले, नाहीतर परिस्थिती खूप गंभीर झाली असती. कारण कोणतीही पत्नी आपल्या नवऱ्याच्या अशा वागणुकीला माफ करणार नाही. उमाने चिडून विचारले, तू केतकीसोबत काय करत होतास? वेड लागले का तुला? जर केतकीने अयानला सांगितले तर काय होईल हे माहीत आहे का तुला? अयान आपल्याला घराबाहेर फेकून देईल. तो केतकीच्या प्रेमात पूर्ण वेडा झालाय आणि त्याला हे कधीच सहन होणार नाही की कोणी त्याच्या बायकोकडे वाईट नजरेने पाहिले. आणि तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? हे आपल्या प्लॅनचा भाग नव्हता तर मग तू का गेलास केतकीजवळ? तुझी ही पत्नी आहे ना, मग दुसऱ्या कोणाच्या पत्नीची तुला काय गरज आहे? उमाने बजावलं, आता असं काही करू नकोस ज्यामुळे आपला उद्देश पूर्ण होणार नाही, नाहीतर ते तुझ्याही फायद्याचे होणार नाही. अंकुर म्हणाला, आई मला माफ कर. केतकी इतकी सुंदर आहे की मी काय करू? जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा स्वतःला रोखू शकत नाही. निसर्गाने तिला कसं मऊ मलईसारखे शरीर दिलंय. प्रत्येक वेळी तिला स्पर्श करावंसं वाटते. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे आहेत. त्यांना वारंवार माझ्या ओठांवर ठेवावंसं वाटतं. आणि तिच्या तिखट स्वभावामुळे. उमाने मध्येच त्याला थांबवत म्हटलं, बस बस, तुला ही केतकीचे वेड लागलंय का? तुला हे सगळं तुझ्या आईसमोर बोलताना लाज कशी वाटत नाही? आणि तू हे सगळं विचारही करायचा नाही. तुझी बायको आहे, तू लग्न केलेलं आहेस. अंकुर म्हणाला, तर काय झाले जर मी लग्न केलेले असेल तर? अंकुर म्हणाला, कोणत्या पुरुषाचे मन एका स्त्रीवर स्थिर राहतंय? आणि मला हे ज्ञान देऊ नकोस. माझ्या रक्तातच हा शौक आहे. माझ्या वडिलांनीही तुला सोडून दुसऱ्या स्त्रीचा हात धरला, मग मी का नाही? हे बोलून अंकुर तिथून निघून गेला आणि उमा एका पुतळ्यासारखी तिथे उभी राहून त्याचे ऐकत राहिली, पण काही बोलू शकले नाही. कदाचित हेच तिच्या कर्माचे फळ होते, जे ती अयांसोबत करत होती आणि करू पाहत होती. केतकीने उमाला स्पष्टपणे सांगितले होते की ती याबाबत अयांशी काहीही बोलणार नाही. पण आता केतकीला अंकुरचे भय वाटायला लागले होते, कारण केतकी लहानपणापासून अशा वाईट नजर आणि वासनेची शिकार झाली होती. कोठ्यावर असताना रोज वेगवेगळे पुरुष तिच्याकडे यायचे, त्यामुळे ती अंकुरच्या हेतूला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. पण केतकी खूपच हळव्या मनाची होती. अयांने तिला खूप काही दिले होते आणि तिचे स्वप्न आई बनण्याचे तो आता पूर्ण करणार होता हे तिला माहीत होते. अयानला माहीत होते की केतकीच्या मनात त्याच्यासाठी कोणतेही प्रेम नाही, फक्त त्याच्या उपकारांची जाणीव आहे. पण तिला माहीत होते, जर अयानला हे सगळं कळालं तर तो अंकुरला कधीच माफ करणार नाही आणि घरात दुःखाचे सावट पसरून जाईल. जे घर केतकीसाठी आश्रय बनले त्या घराचे वाईट करणे तिला कसे जमणार? म्हणून तिने विचार केला, कदाचित या पुरुषांच्या फसवणुकीमुळे तिला प्रत्येक पुरुषांबद्दल असंच वाटायला लागलंय. अयान अंकुरचा सावत्र भाऊ आहे, पण त्याच्या शरीरात तेच रक्त आहे आणि केवळ एकदाच असं घडलं होतं. कदाचित तिला गैरसमज झाला असेल. घरातील सर्वांनी जेवण करून झोप घेतली होती, पण अयान अजून घरी आलेला नव्हता आणि घरातील कोणालाच त्याची काळजी नव्हती. मात्र केतकीचे मन अस्वस्थ होते. रात्र जसजशी गडद होत होती तसतशी तिची चिंता वाढत होती. तिच्याकडे फोनही नव्हता की अयानला फोन करून विचारता येईल. अयानने तिला अनेकदा फोन देण्याचा प्रयत्न केला होता, पण केतकीला ना फोनची हौस होती ना तिने कधी फोन वापरला होता. आज मात्र तिला वाटत होते की तिच्याकडे फोन असता तर तिने एकदा तरी विचारले असते की अयान ठीक आहे का.
तिने विचार केला की मी रिमी बहिणीला जाऊन कॉल करण्यासाठी सांगावं, पण आज सकाळी अंकुरसाठी जे काही घडलं होतं त्यासाठी ती रिमीच्या खोलीत जायची हिंमत करू शकत नव्हती. रात्र झाली होती, 2:30 वाजले होते, पण अयान अजूनही घरी आलेला नव्हता. केतकी खिडकीजवळ उभी राहून फक्त अयानची वाट पाहत होती. डायनिंग टेबलवर केतकीचे अन्न तसेच ठेवलेले होते, पण तिने त्या अन्नाकडे क्षणभरही पाहिले नव्हते. कदाचित आता केतकी अयानवर प्रेम करू लागली होती, नाहीतर तिला त्याची एवढी काळजी का वाटली असती. काही वेळाने अयानची गाडी घराबाहेर येऊन थांबली. जसेच अयान दरवाजाजवळ आला त्याआधीच केतकीने दरवाजा उघडला आणि धावत जाऊन अयानच्या छातीशी बिलगली. तिने अयानला प्रश्नांचा भडीमार केला. तू कुठे होतास? एकदाही कॉल करू शकला नसतास का? माझ्याकडे फोन नव्हता, पण घरात आई आणि रिमी बहिणींकडे होता. त्यांना तरी सांगायचे होते. मला किती काळजी वाटत होती. अयान शांतपणे तिचे ऐकत आणि पाहत राहिला. थोड्या वेळात केतकीला भान आले आणि तिने स्वतःला अयानपासून दूर केले. ती निघून जाणार होती. तेवढ्यात अयानने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. अयान हळूच केतकीच्या खांद्यावर किस करत तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला, इतकी काळजी आहे माझी? केतकी, असं तर नाही ना की तुला माझ्यावर प्रेम झालंय? अयानच्या या प्रश्नावर केतकी थोडीशी लाजली आणि फक्त गोंडस हसली. अयानने तिच्या हसण्यात उत्तर ओळखले आणि त्याला जाणवले की आजची रात्र त्याच्या आयुष्यात खूप खास असणार आहे. केतकी म्हणाली, तुम्ही आधी हातपाय धुवून या, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. अयानने हसत उत्तर दिले, आज जेवण खोलीतच घेऊन ये, कारण मला फक्त तुझ्यासोबत नाही तर तुझ्या हातून जेवायचे आहे. केतकीनेही या गोष्टीसाठी होकार दिला. अयान कपडे बदलायला गेला आणि केतकी जेवण घेऊन त्याच्या मागे खोलीत गेली. काही वेळाने अयान टॉवेल गुंडाळून ओले केस पुसत बाहेर आला आणि केतकी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. केतकीला देवाने खूप सुंदर बनवले होते. आज तिने लाल साडी नेसली होती. खोल गळ्याचा ब्लाऊज, कानात लाल झुमके, ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक, मोकळे काळे लांब केस आणि तिच्या गालांवर उडणाऱ्या केसांच्या बटा होत्या. तिच्या सौंदर्याने अयान अक्षरशः वेडावून गेला. अयान तिच्या जवळ आला, गुडघ्यावर बसला आणि हळूहळू तिच्या कमरेवर किस करू लागला. केतकीच्या तोंडून हलक्या आहट निघाल्या. तिला काही बोलता आले नाही, कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तिच्या यापूर्वीच्या आयुष्यात अनेकांनी तिला स्पर्श केला होता, पण त्यात कधीही प्रेम नव्हते. मात्र अयानच्या स्पर्शात ती प्रेम अनुभवत होती. केतकीने स्वतःला सावरत अयानला विनंती केली, आधी जेवण करा. अयान म्हणाला, सध्या पोटाला नव्हे तर दुसऱ्या गोष्टीची भूक लागली आहे. तुझी परवानगी असेल तर आधी ती भूक भागवू. अयानच्या या बोलण्याने केतकी खूप लाजली. अयान विचारू लागला, माझ्या स्पर्शाने तुला काही त्रास होतो का? केतकी म्हणाली, नाही नाही, अजिबात नाही. अयानने हसत विचारले, मग सांग, जेव्हा मी तुझ्या कमरेवर किस करतो तेव्हा तुला कसं वाटतं? केतकीने लाजून उत्तर दिले, असं काहीतरी खूप विचित्र वाटते. अयानने विचारले, विचित्र म्हणजे चांगलं की वाईट? केतकी बोलणार तोपर्यंत अयानने जोरात तिच्या कमरेवर किस केले आणि तिच्या तोंडून एक हळवी आहट बाहेर पडली. अयान म्हणाला, माझे उत्तर मिळालंय. तो तिला उचलून बेडवर घेऊन गेला. त्या रात्री अयान आणि केतकी एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले. काही वेळानंतर त्यांची ओढ शांत झाली. अयानला खूप भूक लागली होती. त्याने जवळ ठेवलेली थाळी उचलली आणि केतकीला आपल्या हाताने घास भरवला. केतकीच्या डोळ्यात अश्रू आले. अयानने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि विषय बदलत म्हणाला, मला माफ कर, मी इतक्या उशिरा आलो. काम उशिरा संपले आणि मला फोन करणे शक्य झाले नाही. खरं सांगायचे तर इथे माझ्या येण्याची कोणीच कधी वाट पाहिली नाही, पण आज तू माझ्यासाठी जागी होतीस, यामुळेच मला वेगळे वाटतंय. केतकी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जगणं बदलून गेलंय. परंतु जेव्हा मी घरी आलो तेव्हा सगळे झोपलेले होते आणि स्वयंपाकघरात गेलो तर तिथेही खायला काहीच नव्हते. मग खूप थकलो होतो म्हणून झोपून गेलो आणि असेच सुरू झाले. नंतर अयान म्हणाला, सोड ना केतकी, आज किती छान वेळ आहे आपल्या दोघांसाठी, म्हणून या क्षणाला आपण जगूया. आणि मग अयानने केतकीच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि केतकी ही प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. पण केतकीच्या मनाला सतत ही गोष्ट त्रास देत होती की उमा आईंकडे बघून तर असे वाटते की ते अयानवर खूप प्रेम करतात. मग अयानने जे सांगितले ते कसे शक्य आहे? एखाद्या आईचा मुलगा इतक्या वेळ घराबाहेर असो, तोही दुसऱ्या शहरात, तरी ती आई कशी बिनधास्त जेवून झोपू शकते? नक्की काहीतरी असे आहे जे मला दिसत नाहीये. आणि असे विचार करता करता केतकीला कधी झोप लागली ते तिलाही कळाले नाही. सकाळी जेव्हा अयान जागा झाला तेव्हा तो एकटाच पलंगावर झोपलेला होता. केतकी आधीच उठून गेली होती. अयान पटकन उठून खोलीबाहेर गेला आणि त्याने केतकीला शोधायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्याला केतकी स्वयंपाकघरात मिळाली, जी त्याच्यासाठी नाश्ता तयार करत होती. पाठीमागून येऊन अयानने तिला पकडले आणि केतकीच्या तोंडून लगेचच बाहेर पडले, तुमची हिंमत कशी झाली पुन्हा माझ्याशी असे वागण्याची? अयान थोडा विचारात पडला आणि म्हणाला, केतकी, तुला कोणाबद्दल बोलायचं आहे? मी अयान आहे, तुझा नवरा, आणि माझ्याशिवाय अजून कोण आहे जो तुझ्याशी असं काही करेल? केतकी आता अयानच्या रागाला पाहून खूप घाबरली. तिने मनात विचार केला, अरे मी काय केले? मला एकदा पाहायला हवे होते की मागे कोण आहे. आता मी काय करू? जर अयानला समजले की अंकुर भैयांनी असे काही केले आहे तर? अयानला केतकीचे हे मौन आणखी चिडवत होते. त्याला समजले की ही गोष्ट साधी नाही,
म्हणूनच केतकी सहजपणे सांगत नाहीये. त्याने अचानक तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि तिला आपली शपथ दिली. आता केतकीसमोर सत्य सांगण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. तिने काल जे काही झाले ते अंकुर आणि तिच्यात घडलेले सर्व काही सांगितले. हे ऐकून अयानला जणू शुद्धच राहिली नाही. त्याने खूप मोठ्या आवाजात अंकुरला बोलावले. सगळे धावत खाली आले आणि विचारू लागले, काय झाले? अयानने अंकुरला विचारले. भैया, तुमची हिंमत कशी झाली केतकीला हात लावायची? अयानच्या चेहऱ्यावर एवढा राग होता की उमा समजून गेली की तिला ज्या गोष्टीची भीती होती तीच आता होणार आहे. म्हणून तिने अंकुरच्या ऐवजी स्वतःच या गोष्टीचे उत्तर दिले. उमाला खात्री होती की अयान सर्वात जास्त जर कोणावर विश्वास ठेवतो तर ती उमा आहे, जिला तो फक्त आपली आई नव्हे तर आपली देवी मानतो. त्यामुळे तिने जे काही सांगितले तेच अयानसाठी सत्य होईल. म्हणून उमा म्हणाली, बेटा अयान, मला नको होते की हे सत्य तुझ्यासमोर यावे किंवा तुला याची काही माहिती असावी. मला नव्हते वाटत की तुम्हा दोघा भावांमध्ये मनमुटाव व्हावा. म्हणून मी केतकीला समजावले होते की ही गोष्ट इथेच संपवून टाक, पण हिने माझे ऐकले नाही. आता अयान आपल्या आईच्या या गोष्टी ऐकून अधिकच अस्वस्थ झाला आणि त्याने म्हटले, आई, जे काही खरं आहे ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. उमाने सांगितले की काल तू शहरातून बाहेर गेला होता. मी आणि रिमी देखील काल शॉपिंगसाठी गेलो होतो. मी केतकीला देखील सांगितले होते की ती देखील येईल, परंतु तिने सांगितले की तिची तब्येत खराब आहे म्हणून ती घरीच थांबली. मी केतकीला सांगितले होते की आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ, पण आमची शॉपिंग लवकर संपली आणि आम्ही घरात परत आलो. आणि घरात परत आल्यावर जे काही पाहिलं ते पाहून उमा जोरजोरात रडू लागली. अयान आता आणखीनच गोंधळलेला होता. त्याने विचारले, आई, काय झाले काल? उमाने सांगितले, मी आणि रिमी जेव्हा अचानक अंकुरच्या खोलीत गेलो तेव्हा अंकुर झोपलेला होता आणि केतकी त्याचे सगळे कपडे काढून त्याच्या बाह्यात घेत होती आणि त्याच्यावर दबाव बनवत होती की तो तिच्यासोबत हमबिस्तर होईल. अंकुर फारच घाबरलेला होता कारण तो झोपलेला होता आणि अचानक केतकीने त्याच्यासोबत असं वागायला सुरुवात केली. आणि जेव्हा अंकुरने तिचे ऐकले नाही तेव्हा केतकीने त्याला धमकी दिली की ती अयानला सांगून त्याला अंकुरविरुद्ध उभं करेल की अंकुर त्याच्यावर बलात्कारी होण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या सांगण्यावर केतकीला ओरडून विचारले की ती असं का करत आहे, तर तिने उत्तर दिले, अयान कधीही तुमचे ऐकणार नाही. तो माझ्या सौंदर्याच्या मागे वेडा झाला आहे आणि याच सौंदर्याचा फायदा घेऊन मी त्याच्या नावावरची संपत्ती आपल्या नावावर घेईल आणि या घरात राज करेल. मी या मुलीला खूप समजावले, तिला कितीही समजावलं, परंतु तिने काहीही ऐकले नाही आणि तिने तिचे खरे रूप दाखवून टाकले. उमाने अयानला सांगितले, अयान, तू देखील हे सिद्ध कर की तू तिचे ऐकणार नाही आणि तू आम्हाला जास्त प्रेम करतोस, तिला नाही. तिला घराबाहेर काढ. केतकी काहीच समजून घेत नव्हती. ती फक्त धक्क्यात होती. हे काय बोलते उमा? ह्या मुलीने मला अशा प्रकारे कसा धक्का दिला? अयानने केतकीकडे बघत तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला, आई, मी तुमचे प्रत्येक शब्द ऐकू शकतो, पण मी हे कधीही मानू शकत नाही की केतकी चरित्रहीन आहे. तिने असं केलं का किंवा ती असं करण्याचा विचार देखील करू शकते का? अयानने हे स्पष्ट केले की तो केतकीला दोषी मानत नाही. हो, असू शकतं तुम्हाला काही चुकीचा गैरसमज झाला असेल किंवा तुम्ही जे काही पाहिले असेल ते तसे नसेल जसं तुम्हाला दिसलं, पण केतकीने काही चुकीचे केले नाही आणि ती असं काही कधीच विचारही करू शकत नाही. मी या गोष्टीला मान्य करत नाही, कारण जी मुलगी माझ्याशी लग्न केल्यानंतरही अनेक महिने मला प्रेम न करता स्वतःला स्पर्श करण्यास परवानगी देत नव्हती, ती अशी कृती कधीच करू शकत नाही. उमा, अंकुर आणि रिमी तर जणू कोमात गेले असं वाटत होते. मूर्तीसारखे उभे राहिले, पण उमाला काहीतरी बोलायचे होते म्हणून तिने म्हणाली, वा बेटा, काय फर्ज निभावलास तू माझ्या पालनपोषणाचा. एका नवीन मुलगी तुझ्यासाठी इतकी सगी झाली आहे, इतकी खास झाली आहे की तू तिला आमच्यापासून दूर ठेवलंस. कसं सांगावं? सावत्र सावत्र असतं, कधीही सगा होऊ शकत नाही. अयानचा कलेजा फाटून गेला. त्याला आईकडून असं ऐकून सहन करायला कठीण झाले आणि तो जसा आईकडे जाणार, उमा, अंकुर आणि रिमी तिथून ताण देऊन आपापल्या रूममध्ये गेले आणि अयान तिथेच उभा राहिला. पण केतकीला आज विश्वासच नव्हता अयानच्या निर्णयावर. त्याने आपलं कुटुंब सोडून तिच्या बाजूने उभा राहिला. तसंच एकही प्रश्न न विचारता काय खरं आहे आणि काय खोटं, आणि माझ्या मनाची विचारणा न करता त्याने माझं मन समजलं. आज केतकीच्या मनात अयानसाठी प्रेमाचे प्रमाण केवळ वाढले नाही, तर त्याच्याप्रती आदरही फार वाढला. त्याचबरोबर तिला अयानवर दया पण आली, कारण अयानने ज्या लोकांना आपल्या रक्तापेक्षाही जास्त महत्त्व दिले त्याचीच आई असं वागली आणि त्याच्याशी विश्वासघात केला. उमाच्या या वागण्यामुळे केतकीला समजले की या घरात कोणालाही अयानवर प्रेम नाही, सर्व काही फक्त दिखावा आहे. परंतु ते का करत आहेत? काय मिळवायचे आहे त्यांना असं करून? थोड्या वेळाने केतकी अयानच्या रूममध्ये पोहोचली आणि त्याच्या पायाशी जाऊन त्याला रडत म्हणाली. अयानने तिला उचलले आणि आपल्याजवळ बसवून विचारले, आता तू असं का करत आहेस केतकी? केतकी म्हणाली, मी समजू शकत नाही की मी तुला कसा धन्यवाद देऊ. तू माझ्यावर विश्वास दाखवून खूप मोठे उपकार केले आहेस. अयान म्हणाला, उपकार कसा केतकी? तूच खरी आहेस आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी हा विश्वास दया किंवा करुणेने नाही दिला आणि नाही या कारणाने की मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून मी माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या आईच्या विरोधात गेलो आहे.
हे मी फक्त त्यासाठी केले आहे की तू खरी आहेस आणि ते खोटे बोलत आहेत. आणि जेव्हा तुझ्या पदरावर कुठलाही डाग नाही तर मी कोण असतो तुझ्यावर शंका घेणारा. केतकी म्हणाली, तुम्ही मला विचारलेच नाही की काय झाले होते, काय खरं आहे, आणि आईने जे तुम्हाला सांगितले ते खोटे होते. मग तुला हे कसं समजलं? अयान म्हणाला, माझ्या स्वतःच्या मनातही काहीतरी स्पष्ट नव्हते की काय खरं आहे आणि काय खोटं. पण आईच्या एका वाक्याने माझा गोंधळ मिटवला. केतकी, तिने जेव्हा म्हटलं की तू हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत आहेस जी माझ्या नावावर आहे, त्यामुळे, कारण तुला या प्रॉपर्टीबद्दल मी काही सांगितलं नाही, या घराबद्दल कोणतीही माहिती दिली आणि तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही, खास करून त्या प्रॉपर्टीबद्दल जी मला लहानपणीच मिळाली होती आणि याबद्दल केवळ माझ्या कुटुंबियांना माहिती होती. मग त्यावर शंका ठेवण्यास काही शिल्लकच नाही. आणि केतकी, मला तुझ्या चारित्र्यावर काही शंका नाही, कारण माझे मन सांगते की तू खरी आहेस. केतकीला आयांच्या प्रॉपर्टीबद्दल काहीच समजले नाही आणि तिने त्याबद्दल जास्त विचारही केला नाही, कारण तिला कुठेही लोभ नव्हता. पण तिच्या मनात एकच प्रश्न होता की शेवटी अयांच्या घरचे अयांशी असं का करत आहेत. वेळ गेला आणि घरातील सर्वजण या घटनेला विसरून गेले. तसेच केतकी आणि अयांच्या नात्यांमधील जवळीक वाढली आणि हळूहळू सर्व काही व्यवस्थित होते दिसायला लागले. सर्व काही व्यवस्थित होते, सर्व काही अगदी छान चालले होते. पण अजून एक गोष्ट बाकी होती, कारण कितीही वेळ लागला तरी सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येतेच. आयान आणि केतकीचा संबंध आता 1 वर्ष पूर्ण होईल आणि त्याचवेळी अयांचा जन्मदिवस येणार होता. केतकी अयांच्या जन्मदिनासाठी खूप आनंदित होती आणि तिचा आनंद दुप्पट होता, कारण अयांच्या जन्मदिनाच्या दिवशीच केतकीने अयानला लग्नासाठी होकार दिला होता. त्यामुळे केतकी अयांचा जन्मदिवस विशेषतः छान साजरा करू इच्छित होती. काहीतरी खास करायचे होते अयांसाठी, कारण अयांने तिच्या आयुष्यात रंग आणि आनंदाचा वर्षाव केला होता. पूर्वी जे काही झाले, ज्या दुःखाचा केतकीने सामना केला होता, ते सर्व अयांच्या प्रेमाने विसरून गेले होते. आता केतकीच्या जवळ जर काही होते तर ते अयांसोबत चांगल्या आणि गोड आठवणी होत्या आणि एक सुंदर जीवन होते. अयांच्या जन्मदिनाला घरात सर्व आनंदित होते, परंतु तो आनंद अयांच्या जन्मदिनाचा नव्हता, तर अयांच्या 25व्या वर्धापन दिनावर मिळणार असलेल्या प्रॉपर्टीचा होता. एक दिवस अचानक उमा आजारी पडली. ताप इतका वाढला की तिचे शरीर तापत होते. रिमीने तर हात उचलले आणि कामाचे कारण सांगून शॉपिंगला निघून गेली. पण केतकी अशी नव्हती. तिने उमाला आधार दिला आणि तिला डॉक्टरकडे नेले. तिथे उमाचे उपचार चालू होते आणि डॉक्टरने केतकीला सांगितले की हे व्हायरल फीवर आहे. थोडे औषधं घेऊन आराम केला तर ती लवकर बरी होईल. पण जेव्हा केतकी उमाला हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर बाहेर घेऊन येत होती, तेव्हा अचानक ती एका महिलेच्या समोर आली आणि त्या महिलेने उमाला पाहिले आणि तिचे होश उडाले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आणि ती घाबरली. तिला जणू काहीतरी खूप विचित्र पाहिले असे दिसत होते आणि ती उमाला ओळखते असं वाटत होते. पण उमाची तब्येत फारच खराब होती आणि ती होशात नव्हती, त्यामुळे तिने त्या महिलेला ओळखले नाही. केतकी काही विचार करू शकली नाही आणि ती महिला तेव्हा तिथून निघून गेली. केतकी उमाची तब्येत बिघडली होती म्हणून तिला घरी घेऊन आली, पण ती महिला तिला विसरता येत नव्हती. केतकीला असं वाटत होते की ती महिला अयांच्या आईला पाहून अशी घाबरली होती. ती अयांच्या आईला ओळखते का? असं असल्यास ती अयांच्या आईला पाहून घाबरली का? आणि का तिने थांबून त्यांच्याशी काही बोलले नाही? केतकीने ठरवले की दुसऱ्या दिवशी ती त्या महिलेला भेटून समजून घेईल की काय होते. संध्याकाळी केतकी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये गेली, पण तिच्या मनात विचार येत होते की अयानला काही न सांगता मी हे करणे योग्य आहे का? केतकीने त्या महिलेचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती महिला तिथे कुठेच दिसली नाही. केतकीने तिच्या कपड्यांबद्दल खूप विचार केला. कदाचित ती महिला त्या हॉस्पिटलमध्ये असावी, कदाचित इथे तिचे कोणीतरी ॲडमिट असावे किंवा ती इथे काम करत असावी. पण केतकीला काही मिळाले नाही आणि ती निराश होऊन घरी परतली. कदाचित मी खूपच विचार करत आहे असं ती म्हणाली. काही दिवस निघून गेले आणि एक दिवस केतकी घरच्या कामांसाठी बाहेर गेली. केतकीला लहान दुकानातून सामान घेणे आवडत होते, कारण ती जास्त मॉल्स किंवा मोठ्या दुकानात जाणे पसंत करत नव्हती. तिने त्याच बाजारात जाऊन भाजी घेतली. तेवढ्यात तिला तीच महिला भाजी विकताना दिसली, जिला तिने पाहिले होते, आणि ती महिला केतकीला पाहून पुन्हा घाबरली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी केतकीने त्या महिलेला पकडले आणि तिला तिची खरी ओळख सांगायला सांगितले. महिलेने केतकीला सोडून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण केतकीने हार मानली नाही. केतकी म्हणाली, घाबरू नका, मी तुम्हाला काही वाईट करणार नाही. मी फक्त त्या दिवसाची गोष्ट विचारायला आले आहे, जेव्हा तुम्ही आणि उमाजी हॉस्पिटलमध्ये भेटल्या होतात. केतकीने पाहिले की ती महिला उमाजीला पाहून घाबरली होती आणि तिथून निघून गेली होती. माझ्या प्रश्नाचे उत्तर देत का नाही? केतकीने विचारलं. महिलेने काहीही उत्तर दिले नाही. केतकीने खूप प्रयत्न केला, पण तिने तोंड उघडले नाही आणि केतकीला असं वाटायला लागलं की ती महिला काहीही सांगणार नाही. त्यामुळे केतकीने तिला सोडून दिले आणि म्हणाली, मला माफ करा, मी तुमचा आणि माझा दोघांचा वेळ घालवला. आता मी निघते. जेव्हा केतकी जाणार होती तेव्हा ती महिला तिचा हात धरून म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही उमाला कसं ओळखता? केतकीने लगेच उत्तर दिले, मी केतकी आहे. उमाजी माझी सासू आहेत
मी अयांची बायको आहे. अयांचे नाव ऐकून त्या महिलेने जोरात रडायला सुरुवात केली. केतकी काहीच समजू शकली नाही आणि ती विचारत राहिली, तुम्ही मला काही सांगणार नाही तर मी तुमची कशी मदत करू शकते? महिलेने उत्तर दिले, मी मीनाक्षी आहे, आयांची खरी आई. हे ऐकून केतकी थक्क झाली आणि तिचा चेहरा आश्चर्यचकित झाला. यापुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.